नमस्कार. इंग्लिश ग्रामर डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच या तिसऱ्या भागामध्ये आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर कसे करायचे ते पाहणार आहोत. सुरुवातीला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना करावे लागणारे बदल पाहूया. या ठिकाणी पहिला नियम काय सांगितलेला आहे? रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या अर्थानुसार खालीलप्रमाणे वापरावे. तर या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब जे आहेत ते खाली वेगवेगळे दिलेले आहेत. असर्टिव्ह सेंटेन्समध्ये आपण बघितलं की सेड टू ऐवजी आपण टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरले होते. पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वाक्याचा अर्थ जसा असेल त्याच्यानुसार वेगवेगळे रिपोर्टिंग वर्ब वापरले जाते. या ठिकाणी बघा, पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे? आज्ञा. जर त्या वाक्यातून आज्ञा सूचित होत असेल तर रिपोर्टिंग वर्ब ऑर्डर्ड वापरायचा आहे. त्यानंतर जर आज्ञा सैनिकी आज्ञा असेल तर त्या ठिकाणी कमांडेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचे आहे. सल्ला असेल तर ॲडवाइज्ड. धमकी, त्या वाक्यातून जर धमकी सूचित होत असेल तर थ्रीटेंड किंवा वॉर्नड हा पण शब्द वापरला तरी चालू शकतो. विनंती असेल तर रिक्वेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचे आहे. याचना करायची असेल त्यावेळेला बेग्ड. अशा पद्धतीनं वाक्याच्या अर्थानुसार वेगवेगळे रिपोर्टिंग वर्ब वापरायचे आहेत. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? तर जवळच्या संबंधासाठी जर रिलेशन अगदी जवळचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वर दिलेल्या रिपोर्टिंग वर्ब ऐवजी जरी वाक्याचा अर्थ वरीलप्रमाणे सूचित होत असला तरीसुद्धा आपण आस्क्ड किंवा टोल्ड वापरलं तरी चालू शकते. म्हणजे बोलणारी आणि ऐकणारी व्यक्ती यांच्या रिलेशनवर हे अवलंबून असणार आहे. दुसरा नियम आहे, होकारदर्शक वाक्यासाठी जोड शब्द टू वापरावे. जोड शब्द म्हणजे काय? जॉईनिंग वर्ड किंवा कंजक्शन ज्याला म्हणतात ते. जसं आपण असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दॅट वापरलं होतं तसं या ठिकाणी टू हे कंजक्शन किंवा जोड शब्द वापरायचं आहे. आणि जर वाक्य नकारदर्शक असेल तर त्यावेळेला टू न वापरता, फक्त टू न वापरता नॉट टू, तर नॉट हा शब्द टूच्या पूर्वी ठेवायचा आहे. तिसरा बदल जो आहे तो वाक्याच्या काळात बदल करू नये. सर्वनामे व निकटतादर्शक शब्द यात मात्र योग्य ते बदल करावेत. आता इतर आपण वाक्यांच्या प्रकारामध्ये इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग वर्ब आपण भूतकाळात आल्यानंतर काळामध्ये बदल करत होतो. पण इम्पेरेटिव्हच्या वाक्यामध्ये काय करायचं नाही आहे? काळामध्ये बदल करायचा नाही. तर का करायचा नाही आहे? तर पुढच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे बघा, चौथ्या. तर जोड शब्द टू जे आपण रिपोर्टिंग वर्ब आणि स्पीच जोडण्यासाठी टू हा जो शब्द वापरतो तो क्रियापदाच्या अगोदर येत असल्यामुळे क्रियापद मूळ रूपात म्हणजे इन्फिनिटिव्ह क्रियापद बनते. त्यामुळं त्याच्या काळात बदल होत नाही. काळामध्ये बदल का करायचा नाही आहे? कारण जॉईनिंग वर्ड आपण टू वापरतो आणि इम्पेरेटिव्ह वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदानं होत असते आणि क्रियापदाच्या पूर्वीच टू हा शब्द आल्यामुळं क्रियापद हे इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद बनते. त्यामुळे दिलेल्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब जरी भूतकाळामध्ये आले तरी स्पीचमधील काळामध्ये बदल करायचा नाही. फक्त शब्दामध्ये असणारा बदल तेवढा करायचा आहे. आणि पाचवा नियम काय आहे? प्लीज शब्द आला असेल तर तो काढून आरव्ही म्हणजेच काय? रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड वापरावे. म्हणजे प्लीज या शब्दामधून आपल्याला विनंती कळते म्हणून रिपोर्टिंग वर्ब जे आपण वर जी सांगितलेले आहेत तर त्याच पद्धतीनं प्लीज शब्द आल्यानंतर रिक्वेस्टेड हे काय करायचं आहे?
रिपोर्टिंग वर्ब त्या ठिकाणी वापरायचा आहे. आपण याच्यावर आधारित काही उदाहरणे आता पाहूया. या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर हे वाक्य पहिल्यांदा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर इम्पेरेटिव्ह वाक्याची सुरुवात जी आहे ती मुख्य क्रियापदाने होते. तर या ठिकाणी पहिलं वाक्य बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टीचर सेड टू स्टुडंट्स रीड द लेसन. तर या ठिकाणी टीचर कुणाला म्हणतात? स्टुडंट्सना म्हणतात. रीड द लेसन. इम्पेरेटिव्ह वाक्याची रचना बघा कशी आहे. रीड म्हणजे मुख्य क्रियापद आहे, हे वाक्याच्या सुरुवातीला आहे, शेवटी पूर्णविराम आहे. तर आपल्याला दिलेलं वाक्य पहिल्यांदा कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि मग वाक्याच्या प्रकारानुसार आपण नियमाप्रमाणे त्या वाक्यामध्ये बदल करून इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. तर आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे आता बदल बघितलेले आहेत, त्याच्यानुसार या वाक्यामध्ये आपण बदल करूया. तर या ठिकाणी रीड द लेसन असं म्हटलेलं आहे. टीचर म्हणजे या ठिकाणी आपण टीचर आणि स्टुडंट्स यांचं रिलेशन जवळचं असू शकतं, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आस्क्ड वापरू शकतो. किंवा वाक्याच्या अर्थानुसार आपण जर म्हटलं तर ऑर्डर्ड असंही आपण वापरू शकतो. हे रिलेशनवर अवलंबून आहे. आपण या ठिकाणी आस्क्ड घेऊया. टीचर आस्क्ड. पूर्ण सेड टू या शब्दाऐवजी हे रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं आहे. स्टुडंट्स जॉईनिंग वर्ड काय वापरायचं आहे? या ठिकाणी टू वापरायचं आहे. टू रीड. आता इथं कॅपिटल आहे ते स्मॉल लिहायचं आहे. टू रीड द लेसन. काळामध्ये काही बदल करायचा नाही आहे. शब्द जर बदल करणारी आली तरच फक्त शब्दामध्ये बदल करायचा आहे. बघा, कारण का आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे रीड हे क्रियापद आहे आणि त्याच्या पूर्वी टू येतं आणि क्रियापद ते इन्फिनिटिव्ह बनतं, त्यामुळं वाक्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. कसं झालं उत्तर? टीचर आस्क्ड स्टुडंट्स टू रीड द लेसन. किंवा आपण ऑर्डर्ड असंही म्हणू शकतो. जर रिलेशन जवळचं नसेल तर आपण त्या ठिकाणी आस्क्डच्या ऐवजी ऑर्डर्ड हा सुद्धा शब्द वापरू शकतो. दुसरं उदाहरण बघा. फादर सेड टू मी ब्रिंग मी द वॉच. तर या ठिकाणी इथं पण आपण आस्क्ड वापरू शकतो किंवा आपण ब्रिंग मी द वॉच मुलग्याला पण म्हणजे मी म्हटलेलं आहे सेड टू मी. फादर ऑर्डर्ड पण देऊ शकतात, त्यामुळे या ठिकाणी आपण काय वापरूया? रिपोर्टिंग वर्ब ऑर्डर्ड वापरूया. फादर, कारण पुढच्या वाक्याच्या अर्थानुसार आपण ऑर्डर्ड हा शब्द घेऊ शकतो. फादर ऑर्डर्ड मी टू जॉइनिंग वर्ड ब्रिंग. आता मी हा जो शब्द आहे तो फादरने वापरलेला आहे. मग फादरसाठी आपण काय लिहू शकतो? हिम. शब्दामधला बदल सर्वनामातला हिम द वॉच. बघा, आपण कशामध्ये फक्त बदल केलेला आहे? सर्वनामामध्ये बदल केलेला आहे. ऑर्डर्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरलेला आहे. जॉइनिंग वर्ड टू क्रियापद आहे तसं ठेवलेलं आहे. काळामध्ये आपण बदल केलेला नाही. आणखी उदाहरण आपण पाहूया. तिसरं उदाहरण बघा. ही सेड डोंट वरी गौरी. तर या ठिकाणी ऐकणारी व्यक्ती काय केलेली आहे? रिपोर्टेड स्पीचमध्ये ठेवलेली आहे. ते आपण काय करायचे आहे? बाहेर घ्यायचे आहे. आपण असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आणि हे जे वाक्य आहे ते कसं आहे? नकारदर्शक आहे. तर टू जोडत असताना आपण काय करणार आहोत? नॉट नंतर
टू हा जॉईनिंग वर्ड किंवा जोड शब्द जो आहे तो ठेवणार आहोत. बघा कसं होणार. ही डोंट वरी गौरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी टोल्ड वापरलं तरी चालू शकतं किंवा आपण ॲडवाइज्ड म्हटलं तरी चालू शकतं, संबंधावर अवलंबून आहे. ही टोल्ड, आपण रिपोर्टेड स्पीचमधलं गौरी हा शब्द इकडे घ्यायचा आहे. गौरी. आता या ठिकाणी टू न वापरता नॉट टू वरी असा शब्द ठेवायचा आहे. ही टोल्ड गौरी नॉट टू वरी. नकारदर्शक वाक्य असल्यामुळं टूच्या पूर्वी आपण काय केलेलं आहे, नॉट हा शब्द ठेवलेला आहे. चौथं उदाहरण बघा. द बेगर सेड गिव मी सम फूड बॉय. आता इथं पण ऐकणारी व्यक्ती काय केलेली आहे, रिपोर्टेड स्पीचमध्ये ठेवलेली आहे, ते आपण इकडं घ्यायचे आहे. तर या ठिकाणी याचना दाखवलेली आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी रिपोर्टिंग फॉर बेग्ड हा शब्द घ्यायचा आहे. द बेगर बेग्ड. द बेगर बेग्ड. कुणाला बेग्ड, जे बेगर कुणाशी बोललेला आहे, बॉयशी, त्यामुळे आपण इकडं बॉय घेऊया स्पीचमधील शब्द. त्यानंतर दोन्ही वर्ब आणि स्पीच जोडण्यासाठी टू. हे काही नकारदर्शक वाक्य नाही आहे, त्यामुळे फक्त आपण टू ठेवलं. गिव स्मॉलमध्ये लिहायचं, गिव. तर मी शब्द बेगरसाठी आलेला आहे, त्यामुळं बेगर पुल्लिंगी स्त्रीलिंगी असू शकतो, हिम किंवा हर आपण लिहू शकतो. दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. हिम हर सम फूड. बघा. द बेगर बेग्ड या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या अर्थानुसार काय घेतलं, बेग्ड बॉय टू जॉईनिंग वर्ड गिव हिम ऑर हर सम फूड. दोन्हीपैकी तुम्ही एक कुठलंही लिहिला तरी चालू शकतं. पुढची उदाहरणं आपण पाहूया. पाचवं उदाहरण बघा. ही सेड टू हिम गिव मी अ बुक. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, गिव मी अ बुक. म्हणजे आता इथं गिव या शब्दातून आपल्याला रिक्वेस्ट कळते, मागितलेला आहे, त्यामुळे आपण रिपोर्टिंग वर्ब सेड टू ऐवजी काय वापरू शकतो, रिक्वेस्टेड हे वापरू शकतो. बघा याचं उत्तर कसं होईल. ही रिक्वेस्टेड, सेड टू पूर्ण शब्दासाठी रिक्वेस्टेड घ्यायचं आहे. रिक्वेस्टेड हिम टू जॉईनिंग वर्ड टू गिव. मी शब्द कुणासाठी आलेला आहे, ही साठी आलेला आहे, त्यामुळं हिम त्याची विभक्तीमध्ये बदल करायचा आहे. मीचं हिम करायचं आहे. हिम अ बुक. सर्वनामातले बदल आपण पार्ट 1मध्ये सगळे दिलेले आहे, त्यामध्ये तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. ही रिक्वेस्टेड हिम टू जॉईनिंग वर्ड वापरलं, गिव हिम अ बुक. त्यानंतर 6वं बघा. ही सेड टू द किंग प्लीज लेट मी गो. तर प्लीज या शब्दामधनं आपल्याला रिक्वेस्ट लक्षात येतेच, शिवाय हा शब्द आपण काय करणार आहोत, काढून टाकणार आहोत. कसं होणार बघा या वाक्यामध्ये. ही रिक्वेस्टेड द किंग प्लीज शब्द काय करायचा, काढायचा आहे. टू लेट हे क्रियापद आहे. लेट मी शब्द कुणासाठी आलेला आहे, ही साठी आलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये पण बदल काय होणार आहे, हिम
राहिलेला शब्द गो. बघा, ही रिक्वेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब आपण वापरलं द किंग टू लेट हिम गो. यानंतर आपण लेट्सनं सुरू होणारे आज्ञार्थी वाक्य बघणार आहोत. आतापर्यंत उदाहरणं जी आपण बघितली ती मुख्य क्रियापदानं सुरू होणारी उदाहरणे होती. यामध्ये आता लेट्सनं सुरू होणारी आज्ञार्थी वाक्य आपण पाहणार आहोत. तर काही उदाहरणं लेट्सनं सुरू होतात. तर अशा प्रकारची जर वाक्य आली तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना बघा कोणते बदल करावे लागतात. तर लेट्स या शब्दाचा अर्थ काय होतो? वी शॅल असा अर्थ होतो. त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना वी शॅल याचा बदल काय केला जातो? दे शूड असा बदल केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे रिपोर्टिंग वर्ब सजेस्टेड. जसं आपण मगाशी वाक्याच्या अर्थानुसार टोल्ड, आस्क्ड, ॲडवाइज्ड, बेग्ड, रिक्वेस्टेड यासारखे शब्द वापरले, तर तसे न वापरता लेट्सच्या वाक्यामध्ये सजेस्टेड हे एकच रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे आणि दॅट हे जॉईनिंग वर्ड वापरायचा आहे. जसं आपण मगाशी टू वापरला तसा त्याच्याऐवजी दॅट हा जोडशब्द वापरायचा आहे. तर याच्यावर काही उदाहरणं आपण पाहूया. या ठिकाणी खाली उदाहरण दिलेलं आहे बघा. केदार सेड टू हिज फ्रेंड्स लेट्स नॉट आर्ग्यू एनी मोर. तर या ठिकाणी याची सुरुवात कशानं झालेली आहे? लेट्स. आणि लेट्स म्हणजेच काय? तर वी शॅल आणि त्याचा बदल इनडायरेक्ट करताना दे शूड असा करायचा आहे. कसं होणार बघा. केदार सेड टू या सगळ्या शब्दाबद्दल काय वापरायचं आहे? सजेस्टेड. नवीन लिहिते मी. केदार सेड टू ऐवजी सजेस्टेड हिज फ्रेंड्स काय बदल केला बघा आपण? सेड टू या सगळ्या शब्दाबद्दल सजेस्टेड हे काय केलं? रिपोर्टिंग वर्ब वापरलं. पुढचा आहे तो शब्द दिला हिज फ्रेंड्स. तर या ठिकाणी जोडशब्द काय वापरायचा आहे? दॅट. आणि लेट्स या शब्दाबद्दल काय करायचं आहे? दे शूड नॉट आर्ग्यू एनी मोर. पुढचा शब्द आहे तो लिहायचा आहे. खाली लिहिते मी जरा. एनी मोर एकच शब्द आहे तो. केदार सजेस्टेड हिज फ्रेंड जॉईनिंग वर्ड आपण दॅट वापरलं. लेट्स म्हणजेच वी शॅल त्याचं काय घेतलं? दे शूड. पुढं आहे तसं लिहिलेलं आहे नॉट आर्ग्यू एनी मोर. आणखी काही उदाहरणं आपण याच्यावर पाहूया. दुसरं उदाहरण बघा. शुभा सेड टू हर क्लासमेट्स लेट्स लिस्ट देम नाव. तर या ठिकाणी शुभा कोणाला म्हणते? क्लासमेट्स. लेट्सनं सुरुवात आहे. मगाच्या बदलाप्रमाणे आपण करणार आहोत. शुभा सेड टू ऐवजी काय घ्यायचं? सजेस्टेड हर क्लासमेट्स जॉईनिंग वर्ड काय घ्यायचं? हे सजेस्टेड आपण रिपोर्टिंग वर्ब घेतलं दॅट. लेट्स म्हणजे वी शॅल आणि त्याचं बदल काय? दे शूड लिस्ट. पुढचं आहे तसं लिहायचं आहे. फक्त सर्वनामे आले तर त्याच्यामध्ये बदल आणि शब्द आले तर दे शूड लिस्ट देम शब्दामध्ये बदल इथं नाऊ शब्द आलेला आहे. नाऊला काय येतं?
शब्दामध्ये बदल देन. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. लेट्स व्हिजिट द टेम्पल ही सेड टू हिज फ्रेंड्स. आता या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे आणि निवेदक आणि रिपोर्टिंग वर्ब शेवटी आलेला आहे. ते वाक्याच्या सुरुवातीला आपण घ्यायचं आहे. ही सजेस्टेड his friends that joining word they should. लेट्स म्हटले की they should लक्षातच ठेवायचं आहे. they should visit the temple. तर अशा प्रकारे बघा आपण सुरुवातीला काही मुख्य क्रियापदानं सुरू होणारी उदाहरणे पाहिलीत. त्यानंतर लेट्सनं सुरू होणारी जी काही आज्ञार्थी वाक्य आहेत ती 1, 2, 3 आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. त्याची दोन्हींमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. पहिल्या प्रकारच्या जी मुख्य क्रियापदानं वाक्याची सुरुवात होते अशा प्रकारच्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते वाक्याच्या अर्थानुसार वेगवेगळी वापरलेले आहेत. ॲडवाइज्ड, रिक्वेस्टेड, टोल्ड, आस्क्ड या पद्धतीनं. आणि लेट्सनं सुरू होणारी जी आज्ञार्थी वाक्य आहेत याच्यामध्ये एकच कुठलं रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे, सजेस्टेड. आणि जॉईनिंग वर्ड जे आहे ते मुख्य क्रियापदानं सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये टू वापरलं. नकारदर्शक वाक्य असताना नॉट नंतर टू ठेवलेला आहे. आणि या लेट्सच्या वाक्यामध्ये आपण दॅट हे जॉईनिंग वर्ड वापरलेलं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला वाक्य सोडवायला दिलं जाईल किंवा पर्याय दिलेले असतील तर त्या पर्यायामधला आपल्याला अचूक पर्याय निवडता आला पाहिजे. त्याचबरोबर वाक्याचा प्रकार ओळखून, कारण इथून पुढं अजून आपण वाक्याच्या प्रकारानुसार इनडायरेक्ट कसं करायचं ते पाहणार आहोत. तर जे काही 4 प्रकार आहेत त्यातला दिलेलं वाक्य कुठल्या प्रकारचं आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं बदल आपल्याला करता आला पाहिजे. तर या ठिकाणी यापुढे तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत ती बघूया आपण. तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल्स आहेत. पहिलं, द इन्स्पेक्टर सेड टू हिम डू इट इमिजिएटली. तर या ठिकाणी इन्स्पेक्टर बोलणारी व्यक्ती आहे त्यामुळे तुम्ही सेड टू ऐवजी कमांडेड किंवा ऑर्डर्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरू शकता. सी सेड टू हर हजबंड ब्रिंग मी अ न्यू साडी. तर सी अँड हर हजबंड याचं रिलेशन जवळचं असणार आहे त्यामुळे सेड टू ऐवजी तुम्ही आस्क्ड किंवा टोल्ड रिपोर्टिंग वर्ब वापरू शकता. उषा सेड टू संगीता डोंट वेस्ट युअर टाईम. या ठिकाणी सल्ला दिलेला आहे, ॲडवाइज्ड वापरू शकता. सी सेड टू द चिल्ड्रन डोंट पिक फ्लोअर्स. या ठिकाणी वॉर्नड म्हणजे धमकी दिलेली आहे किंवा थ्रेटेंड रिपोर्टिंग वर्ब वापरलं तरी चालू शकतं. टेक युअर मेडिसिन्स ऑन टाईम द डॉक्टर सेड टू राहुल. या ठिकाणी बघा स्पीच हे सुरुवातीला आलेलं आहे. डॉक्टर सेड टू राहुल म्हणजे डॉक्टर पेशंट, त्यामुळे इथं ॲडवाइज्ड किंवा टोल्ड ॲडवाइज्ड वापरू शकता रिपोर्टिंग वर्ब. 6, ही टोल्ड हर गिव मी अ कप ऑफ वॉटर. रिक्वेस्ट किंवा इथं टोल्ड दिलेलं आहे ते वापरू शकता. सी सेड टू हर लेट्स हॅव अ नाईस कॉफी. तर या ठिकाणी लेट्सचं आज्ञार्थी वाक्य आहे, सेड टू ऐवजी सजेस्टेड वापरायचं आहे. जॉईनिंग वर्ड दॅट. ही सेड लेट्स गो टू प्ले. हे पण लेट्सचं वाक्य आहे त्यामुळे या ठिकाणी पण सेड ऐवजी सजेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचे आहे. तर अशा प्रकारे आणि आणखी काही उदाहरणांचा तुम्ही सराव करू शकता. आपण या ठिकाणी थांबवूया. धन्यवाद.